फायनली पुण्याहून नाशिकला शिफ्ट झाली आणि खूप छान वाटते. 7 वर्ष झाली. एका चुकीमध्ये गुरफटून ठेवलं होतं स्वतःला. निर्णय घ्यायची शक्तीच नव्हती, ताकदच नव्हती किंवा हिंमतच नव्हती तेवढी की आपण स्वतःचं काहीतरी स्वतः करू शकतो. आणि सक्षम झाल्यानंतर तर थोडीशी अजून जास्त डरपोक झाली होती असं म्हणा. भीती वाटायला लागली होती. पुढे आता काही नाही, काहीच मार्ग नाही, काहीच दिसत नाही आपल्याला असं वाटत होतं. आणि फायनली निर्णय घेतला. आता जवळजवळ 1 आठवडा झाला आहे मी पुण्याहून नाशिकला शिफ्ट झाली आहे आणि हळूहळू खूप छान वाटतं आहे. ही 1 RK पण खूप छान वाटतं आहे. खूप फ्री वाटतं आहे. इथं आल्यापासून खूप एवढी इतकी मोठी स्माईल आहे चेहऱ्यावर, कारण टेन्शन नाही आहे डोक्यावर. कोणी टोचून बोलत नाही आहे, कोणी हात उचलत नाही आहे, कोणी घाण इज्जत नाही काढत आहे, कोणी मला त्रास होईल, मी ढसाढसा रडेल असं कोणी काही करत नाही आहे. आता मला माहिती आहे की या सगळ्या गोष्टींना आपलाच कंट्रोल असतो, आपणच सगळ्या गोष्टी कंट्रोल करतो. पण तरी कुठंतरी जेव्हा एक व्यक्ती तुम्हाला कंटिन्युअसली 7 वर्ष त्रास देते आणि ते सहन करणं, आणि जेव्हा ती व्यक्ती तुमच्या काळजाची सगळ्यात जवळची व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला सोडणं आणि स्वतःला, त्या व्यक्तीला सोडण्यापेक्षा स्वतःला वाचवणं खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि ती झाली आहे. जवळजवळ 1 आठवडा झाला आहे आता मला नाशिकला येऊन. रूम सगळं छान स्वच्छ, ऑलरेडी स्वच्छ होती तरी पण माझ्या हातून स्वच्छ वगैरे पुसली वगैरे सगळं छान. सामान बऱ्यापैकी लागलं आहे. सक्षम मागे त्याच्यामुळे मी एकीकडे आवरते, एकीकडे तो पसारा काढतो. मी किचन आवरलं तर हॉल तो आहे तसा करून ठेवतो परत. पण ठीक आहे, एकदा डेली रुटीनमध्ये जोपर्यंत आम्ही पडत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी होणारच आहे, हे मला माहिती आहे. आणि फायनली जेव्हा रूम केली, आता सगळं व्यवस्थित, सगळं सामान छान लागलं आहे. त्याच्यानंतर DMartला गेले आणि बऱ्यापैकी गोष्टी मी घेऊन आली. तर त्याचा एक छोटासा व्लॉग बनवू म्हटला आणि त्याच्यासोबतच आपल्याला थोडंफार बोलता येईल म्हटलं. काय कसं गोष्टी झाल्या, तसं छानपैकी फायनली सगळं सेट झालं आहे इथं. आणि आता हळूहळू आपल्या कामाला चालू करायचं आहे, काम पण सुरू करायचं आहे. तर आय विश सगळं छान होईल. आणि माझी खूप इच्छा आहे की हे जे मी घर घेतलं आहे, हे ज्या ताईंकडून मी घेतलं आहे, ज्या मावशीकडून मी घेतलं आहे, त्यांनी हे सेलला पण आहे आणि हे रेंटल पण ठेवलं आहे. तर मी तर रिक्वेस्ट केली की कमी कमी 2-3 वर्ष तरी मला इथं राहू द्या, विकू नका. आणि माझी खूप इच्छा आहे की हे घर माझं व्हावं. माझी खूप इच्छा आहे, मी खरंच मॅनिफेस्ट करते की हे घर माझ्या नावावर व्हावं. खूप महाग नाही आहे. 1 RK आहे. टॉयलेट, बाथरूम, 1 हॉल, 1 बाल्कनी आहे आणि 1 किचन आहे मागे. छोटीशी रूम आहे पण खूप छान आहे. खूप पॉझिटिव्ह वाईब्स देतात, का बरं काय माहिती. खूप छान वाटतं ह्या घरात येऊन. तर चला, आपलं तर बोलणं चालूच राहणार आहे. मी DMartमधून जी शॉपिंग केली मी तुम्हाला ते दाखवते. ही पाण्याची बाटली माझी, ही जवळजवळ 2 लिटरची आहे. ही पण मी DMartमधून आणली होती जवळजवळ माझ्या प्रेग्नन्सीच्या आधी, म्हणजे जवळजवळ 3 वर्ष झालेत त्याला. त्याच्यानंतर भरपूर सामान आणायचा प्रयत्न केला मी, पण मग सक्षम आणि सगळं सामान आणणं अवघड आहे, कारण ही 4थ्या मजल्यावर रूम आहे, इथं लिफ्ट वगैरे नाही आहे. त्याच्यामुळे एवढं सगळं सामान आणि एका हातात सक्षमला वरती आणणं तर ते पॉसिबल नाही होत. म्हणून सक्षम आता बुंदी खातोय, दिसते हे घ्या. हे कारण माझी सवय आहे माझी. मी जेव्हा पण रूम बदलली आतापर्यंत तेव्हा सगळ्या वेळेस माझे सगळे कपडे, गोधड्या, उशी सगळं साफ स्वच्छ धुते मी. सॉरी, उशी नाही, बाकी सगळ्या उशांना, ज्यांना सगळ्यांना ऊन दाखवते आणि मग त्या घरात घेते. आता खूप सगळे कपडे मी तुम्हाला दाखवल्याच व्हिडिओमध्ये, खूप सगळे कपडे जे मला धुवायचे. कपडे धुतल्यानंतर फॅब्रिक लिक्विड तर मस्त आहे. तिथं मला कम्फर्ट भेटलं नाही, म्हणजे काय माहिती काय झालं. कम्फर्टच्या हिशोबाने मला वाटलं हे कम्फर्ट आहे, त्याच्यातलं वेगळा फ्रिग्रन्स असं समजून मी हे उचललं. हे सॉफ्ट फ्लफीचं आहे. आता ते उलटं दिसणार आहे. हे सॉफ्ट फ्लफीचं फॅब्रिक कंडिशनर आहे आणि कपड्यांचा स्मेल खूप छान येतो. तसं इथे सुकवायला जागा आहे, कपडे खूप छान सुकतात. तरी पण मला आवडतात कपड्यांमधून छान स्मेल आलेला, मला आवडतं. आणि हे हिमालयाचं आहे आणि मला हिमालयाचंच हँडवॉश आवडतं, कारण माझी खूप ड्राय स्किन आहे. माझे ऑलरेडी हँड खूप ड्राय पडतात. आत्ता पण तसंच होतं आहे, खूप ड्राय पडतात. तर त्याच्यामुळे हिमालयाचाच हँडवॉश वापरते की आणि जास्त ड्राय पडत नाही. आणि याच्यात हे तुलसी आणि लेमनचं आणलं आहे. त्याच्यानंतर असे बल्ब, कारण टॉयलेट आणि बाथरूममध्ये आणि बाल्कनीमध्ये बल्ब लाईट वगैरे काही नव्हते, तर हे 2 असे छोटे छोटे बल्ब
किती वॉटचे आहे ते आता मला काय आठवत नाही आहे. 3 वॉटचा आहे हा. तर टॉयलेट बाथरूममध्ये हे दोघं आणि अजून एक होता जो मी किचनसाठी आणलेला आणि एक बाल्कनीसाठी आणलेला. त्याच्यानंतर पितांबरी. ऑफकोर्स याने देव वगैरे नाही स्वच्छ करत मी, पण जे देवाचे भांडे वगैरे होते माझ्याकडं, जो पेला वगैरे आहे, जी प्लेट आहे देवाची पंचधातूची काय बोलतात त्याला तांब्याची, तर ते स्वच्छ करायसाठी पितांबरी. त्याच्यानंतर हा मसाल्याचा डबा आणला. तर काय जसं मी बोलली सगळी शून्यातून सुरुवात आहे. घरात भरपूर गोष्टी नाही आहेत, तर होईल हळूहळू एक एक गोष्टी घ्यायचं माझं चाललं आहे काम. तरी बऱ्यापैकी सामान सेट केलं आहे, बऱ्यापैकी शॉपिंग वगैरे केली आहे. तर हा मसाल्याचा डबा डीमार्टमधून मी घेतलेला ग्रीन कलरचा आहे हा आणि हा मला जवळजवळ 99 रुपयाला पडला. याच्यावर 120 प्राईज आहे आणि हा मला 99 रुपयाला पडला आहे. त्याच्यानंतर टूथपेस्ट मुद्दामून मोठा पॅक आणला आहे मी, कारण मला सकाळ संध्याकाळ ब्रश करायला आवडतं. ब्रश केल्याशिवाय मला झोप येत नाही. असं काय माहिती, मला नाही झोप येत. त्याच्यानंतर हे एक हँडवॉशचं आणलं होतं मी, हे 99 रुपयाला आहे. बऱ्यापैकी मोठं आहे, मला नाही माहिती आहे किती दिसतं आहे तुम्हाला. हे बघा माझ्या एका हाता इतकं आहे. त्याच्यात बऱ्यापैकी मावेल आणि मला अशाच गोष्टी आवडतात. आणि असं फील वगैरे करून मी त्याला अजून जस्ट ओपनच करते, काहीच ठेवलेलं नाही आहे सामान. तर हे मी जस्ट फील करून ठेवेल. 420 ml आहे, 420 ml आहे. हे टूथपेस्ट झालं. त्याच्यानंतर हे फिनेल वगैरे फरची वगैरे पुसण्यासाठी, मला खूप फरची स्वच्छ लागते म्हणून. त्याच्यानंतर हे आमच्या सक्षमचा सोप ठेवण्यासाठी इतकं क्यूट आहे आणि याच्यात तुम्हाला सांगते इतके कलर होते, इतकं क्यूट दिसतंय ना ते. मला माहीत नाही याच्यात कसं वाटेल तुम्हाला. छोटूसं आहे एकदम, फक्त 15 रुपयाचं आहे, पण याचा कलर थोडा कॅमेरामध्ये डार्क दिसतोय, पण याचा कलर आणि शेप खूप छोटूसं आहे, खूप छान दिसतंय. पण हे पण माझ्या एका हातात काही खूप छान आहे सक्षमचं सोप ठेवायसाठी. आणि हे काही पतंजलीचे सोप आहे, हल्दी चंदन. तर याने मी माझे हेअर वॉश करते. का बरं काय माहिती, पण मला यानेच हेअर वॉश करायला जास्त आवडतं. केस खूप क्लीन होतं आणि मी कधीच शॅम्पू यूज करत नाही. खूप कमी वेळेस होतं की आता इच्छा झाली म्हणून आपण शॅम्पू यूज करतो. तसं सगळ्यात महत्त्वाचं सुपली. मला 8 दिवस झाले येऊन मी झाडू मारते हाताने कचरा भरते, कारण माझ्या घरात सुपलीच नाही आहे. आणि जेव्हा मी डीमार्टला ही सुपली बघितली, थांबा, मला ही इतकी आवडली. खूप छान आहे, एकदम लाईट वेट आहे आणि खूप छान आहे. ही तरी माझ्या मते 50 रुपयाची आहे. छान आहे ना. त्याच्यानंतर स्टेपरीचे पॅड्स. त्याच्यानंतर एक चम्मच, कारण माझ्याकडे गोल चम्मच मोठा नव्हता आणि खूप त्या छोट्याशा चम्मचने हे करत होते. एवढा मोठा चम्मच माझ्याकडे नव्हता. तर हा तरी मला 90 रुपयाला, बऱ्यापैकी जड आहे म्हणून महाग आहे, 90 रुपयाचा पडला आहे आम्हाला. आणि त्याच्यानंतर हे पण मी हीटर जे आहे उषाचं, हे पण मी तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये दाखवेन. उषाचं हीटर हे जवळजवळ हे मला 500 रुपयाला पडलं. आता याच्यावर प्राईज वगैरे नाही आहे आणि बिल मी ठेवलं नाही नीट, तर हे आहे 500 रुपयाला मला पडलं आहे, कारण मी बघितलं होतं. त्याच्यानंतर इथे खूप सुंदर किचन आहे आणि खूप सुंदर हॉल आहे आणि त्याच्यामध्ये एक त्यांनी रॉड टाकलेला आहे किचन आणि हॉलच्या मध्ये. तर तिथे हा मला पडता, कारण मी रूममध्ये जवळजवळ 8 दिवसापासून आली आहे. तर डोकं खूप पळतंय, चालतंय नाही का, इथे हे करायचं तिथं ते करायचं, तर असे किडे वगैरे करतायत. तर त्याच हिशोबाने मी हा एक पडदा आणला आहे, जो मला भयंकर आवडला. मला नाही माहिती कॅमेऱ्यात त्याची डिझाईन वगैरे दिसेल का नाही, पण खूप सुंदर दिसतं आहे. हा फक्त 300चा आहे. हे बघा 299 फक्त 300चा आहे. बऱ्यापैकी मोठा आहे, बऱ्यापैकी. मला आता इथे दाखवता येणार नाही, पण बऱ्यापैकी मोठा आहे हा. आणि हा इथे मला व्हाईट, घरात काहीतरी व्हाईट, माझी खूप इच्छा होती की रूमला व्हाईट कलर पाहिजे. आता त्याने आत्ताच कलर केला आहे, त्याच्यामुळे मला कलर करू देणार नाही मे बी. तर म्हटलं व्हाईट पडदा तरी आपण एका इथे लावूया, जेणेकरून मला नंतर पण यूट्यूबचे व्हिडिओ वगैरे शूट करायला मी तिथे बसून करू शकणार. खूप सुंदर आहे, पण हा खूपच सुंदर आहे. त्याच्यानंतर आमच्या सक्षमचा नॅप आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे बाकी सगळं राहील पण हे कधी राहत नाही. तर हे गुडल्सचं नॅपी आणते मी. हे 1 get 1 buy 1 free होतं. हे 249चं आहे माझ्या मते.
हां 290चं आहे. 1 बाय 1 गेट 1 फ्री होतं. मग तिथं जाऊन खेळ ना मला, इथं का बरं खेळतो, तिथं जाऊन खेळ ना. बाय 1 गेट 1 फ्री होतं. त्याच्यानंतर हेअर सिरम ज्याचं झाकण सक्षम मी आत्ताच उडवलं. हे 200 mlचं आहे, स्ट्रिक्टचं आहे. आणि हे जवळजवळ याच्यावर किंमत 475 आहे, पण हे इतकं मला महाग भेटला नाही आहे. जवळजवळ 325 का काहीतरी याची प्राईस होती. हे इतकं महाग भेटलं नाही आहे मला सिरम. हे खूप कमी वेळा लावते मी, पण जेव्हा पण लावते मी याच ब्रँडचं लावते. आणि छान आहे आणि बऱ्यापैकी केस मुलायम होतात आणि जो ड्रायनेस आहे तो जाणवत नाही. कारण माझे केससुद्धा भयंकर ड्राय पडतात. त्याच्यानंतर सगळ्यात आवडीची गोष्ट माझी मॅट आणला आहे मी माझ्या घरासाठी, जो ह्या कलरशी मॅच होत आहे. प्रॉपर म्हणजे सेम आहे असं तरी म्हटलं तरी चालेल, स्काय ब्ल्यू कलरचा. आणि हे जवळजवळ फक्त 200 रुपयाचं आहे. हाफ सर्कल आहे पण खूप मोठा आहे, खूप मोठा हाफ सर्कल आहे. माझ्या मेन डोरच्या समोर लावण्यासाठी आणला आहे मी हा. आणि खूप मोठा सर्कल आहे पण खूप छान आहे. आणि त्याच्या खाली नाही असं प्लास्टिकचं आहे आणि हे तुम्ही असं भरचीवर टाकलं की ते सरकत नाही. असं सक्षमसाठी ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. याच्यावर हे ओलं वगैरे जरी असलं तरी हा पाय सरकत नाही याच्यावर. हे एकदम असं पॅक बसतं भरचीवर, तसं आहे. मला ग्रीन ग्रास वगैरे पण आणायची आहे, ती म्हटलं ते काही दिसलं नाही. किचनला दिसलं पण ते जरा मला कॉस्टली वाटलं, त्याच्यामुळे मी घेतलं नाही. हे 199चं आहे, अजून काहीच केलेलं नाही आहे. मला खूप आवडलं आहे. आता हे कंट्रोल नाही होते म्हणून मी इथे हे आत्ताच ओपन करते. 199चं होतं मी सांगितलं तसं. मला कुठल्याच गोष्टीच्या मागे असं प्राईस टॅग लावलेला आवडत नाही, मी काढून फेकते तो लगेच. आणि मी काहीच ओपन केलेलं नव्हतं. खूप सुंदर आहे पण छान आहे आणि एकदम मऊ मऊ आहे. एकदम आपण छोट्या बाळासाठी जसे कपडे वगैरे घेतो ना तसं एकदम मऊ, एकदम सॉफ्ट आहे. आता फरची वगैरे पुसून झाली तर मी टाकू शकते तिथे. त्याच्यानंतर हेअर बँड, ती सॉफ्ट गोष्टी मला भयंकर आवडतात. खूप सॉफ्ट आहे, 60 रुपयाचे 2 होते. हे पण जरा मला महागच वाटतं. त्याच्यानंतर कस्तुरी मेथी. हे असं बाहेर अशा गोष्टी नाही, ह्या गोष्टी जर बाहेर घेतल्या ना खूप महाग पडतं असं मला वाटतं, कारण ते डायरेक्ट तुम्हाला छापे किमतीवर भेटतं. आता याच्यावर प्राईस 102 आहे, पण हे काहीतरी ना 65 का 70 रुपयाचं होतं फक्त. कारण कस्तुरी मेथी आणि फक्त म्हणजे म्हणतो आपण लिंबू सत्व, त्या 2 गोष्टी टाकून थोडंसं मीठ टाकून मी सक्षमसाठी मुरमुरे बनवते, त्याला ते भयंकर आवडतात. तुम्ही ट्राय करून खाऊ शकता. फक्त कस्तुरी मेथी आणि लिटमस टाकून मुरमुऱ्यांचा चिवडा इतका सुंदर लागतो, तो खूप सुंदर लागतो. आणि त्याच्यानंतर बस हे जे एक बाय 1 गेट 1 बोलले होते त्याचं एक पॅकेट आहे. आणि बस एवढी सगळी शॉपिंग केली आता सध्यापुरती. आता हळूहळू जशा गोष्टी लागतील तशा गोष्टी घेतल्या जातील. पण खूप खुश आहे मी की नवीन सुरुवात होती आहे माझी. आणि हे काय माहीत का माझ्या घरात खूप पॉझिटिव्हिटी आहे, खूप अशा पॉझिटिव्ह वाईब्स येतात. का माहीत का असं वाटतं की इथून सगळं चांगलं होईल असं वाटतं. नेहमी एक पॉझिटिव्हिटी येते की इथून आपली सुरुवात होणार आहे, इथून सगळंच. ज्या दिवशी मी रूम बघायला आली त्या दिवशीसुद्धा मी घरी पण घेतली, मला हे घरी घ्यायचं आहे, मला हे पाहिजे. हे काय माहीत का बरं एक आपले पण आहे. माझं वाटतं इथं काहीतरी, मला काय माहीत काय, पण माझं वाटतं मला इथं. ते शब्द सांगणं जमणारच नाही मला ते सांगायला. काहीतरी आहे जे आपले पण आहे इथं काहीतरी ह्या घरात. मला पहिला दिवस होता तरी पण असं शांत झोप आली. असं नाही की जागा वेगळी आहे, हे ते. किचनचा लाईट रात्रभर चालू होता कारण मी देव वगैरे ठेवले तिथं. आणि देवपूजा वगैरे काहीच नाही कारण रात्री जवळजवळ 11:30 झाले होते यायला. सगळं सामान फक्त पडलेलं, पुढचं थोडंसं स्वच्छ केलं आणि गाडी टाकून तिथं झोपलो आम्ही. तर बाकी सगळं आहे तसं होतं. नंतर दुसऱ्या दिवसापासून आवरायला हळूहळू चालू केलं. पण असं काहीच चुकीचं वाटलं नाही किंवा निगेटिव्ह वाटलं नाही की इतका पसारा पडला आहे. नाही तर मला खूप एन्झायटी होऊन जाते की इतका पसारा खूप अनकम्फर्टेबल व्हायला लागतं स्वतःसोबत जेव्हा माझ्या आजूबाजूला पसारा असतो. त्याच्यामुळे मला सगळं स्वच्छ टापटीप नीटनेटकं लागतं. त्याच्यामुळे ऑफकोर्स प्रॉब्लेम पण होतात, पण मला तसंच लागतं. पण इथे काय माहिती काय थोडाफार पसारा पडलेला असलं ना तरी असं खराब नाही वाटत, अस्वस्थ नाही होत. माझी खूप इच्छा आहे घर घ्यायची. आणि दुसरी गोष्ट की फायनली इतकी सुरुवात झाली ह्या घरापासून. काय खूप भरभराटी आहे, खूप छान हो सगळं याच्या पुढचं, हीच अपेक्षा आहे.